हो, काय सांगाल? समाज जोडो यात्रा सुरू झाली आहे. समाज जोडो यात्राचा कम से कम 1.5 महिने झालेले आहे समाज जोडो यात्राला. समाज जोडो यात्रा आता छत्रपती संभाजीनगर आलेला आहे. तर आता माझं एकच म्हणणं आहे, बस आता जे 8 एप्रिल आहे, आता युवा मुलांना फक्त एकच सांगतो की जे 8 एप्रिलचं नियोजन आहे, 8 एप्रिलला आपण घरून 7 एप्रिललाच निघू. कारण कोणीही अडवलं आपल्याला कोणीही अडवलं तर आपण कोणाचं ऐकायचं नाही. आणि जे आपले तांड्यातले सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, जे कोणी असेल ते आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करतील. पण युवा मुलांना हात जोडून नम्र विनंती आहे, कोणी कोणाचं ऐकू नका आणि घरातून बाहेर निघा. या मोर्चाला फक्त वाघच येईल, लक्षात ठेवा. कारण हे मोर्चा असे आंडू पांडूचा मोर्चा नाही राहणार. ह्या मोर्चाला फक्त वाघच येणार आहे. जे शेळी लोंबडी असेल ते घरात बसतील. फक्त युवा मुलांना हात जोडून नम्र विनंती आहे, बंजारा समाज आता जागा नाही झाला तर आपल्याला आयुष्यभर रडावं लागेल. आणि जे नेता पुढारी आहे आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करतील. पण आता तुम्ही कोणाचं ऐकू नका, नेता पुढारीचं ऐकूच नका. हात जोडून नम्र विनंती आहे. तुमच्यात जर खरोखर बंजारा समाजाचा तुमच्यात रक्त असेल, तुमच्या असं खळखळ करत असेल बंजारा समाजाचं रक्त, तर तुम्ही लवकरात लवकर सगळे कपडे बांधून 8 दिवसासाठी मुंबई आझाद मैदानाला निघा. हात जोडून नम्र विनंती आहे. बस एवढं सांगू शकतो.